सकल महादेव कोळी आदिवासी समाजाच्या वतीने लातूरच्या निलंगा या ठिकाणच्या उपविभागीय कार्यालयासमोर मागच्या 8 दिवसापासून आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काही समाज बांधव जे आहेत ते अन्नत्याग उपोषण करतायत। मागच्या 8 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आपण जर भेटलं तर महादेव कोळी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र असेल, त्यासह इतर मागण्या असतील, या मागण्या घेऊन हे जे उपोषण करतायत मागच्या 8 दिवसापासून निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करतायत। 8 दिवस होत आहेत त्यांच्या उपोषणाला। आपल्यासोबत काही उपोषण करतायत, काय सध्या परिस्थिती आहे? मागच्या 8 दिवसापासून उपोषण करताय, काय मागण्या आहेत प्रामुख्याने? मी मराठवाडा अध्यक्ष चंद्रास नलमले आदिवासी संघटनेचा अध्यक्ष नात्याने 2024 मध्ये 1 ऑगस्टला आंदोलन केलं होतं की जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने भेटले पाहिजे। महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी या समाजाला न्याय भेटावा या उद्देशानं अनेक वर्ष झालं आम्ही आंदोलन करत आहोत। परंतु परिस्थिती अशी झाली आहे की आमचा लढा जो आहे ते रक्तसंबंधातील मुळामध्ये JR निघावा हे समितीच्या संदर्भात असल्यामुळे ज्याच्याकडे जात वैधता आहे त्या नातलगाला पुन्हा त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी झाली पाहिजे, हा आमचा मूळ उद्देश होता। परंतु या ठिकाणी 1 वर्ष झालं आम्ही हे जे आंदोलन करावं लागलं, याच्या मागचं कारण असं आहे की जातीचे प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळत नाहीत। गेल्या अनेक वर्षापासून आमचे जातीचे प्रमाणपत्र ह्या निलंगा तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये चालू होते। परंतु निलंगा असा एक भाग झाला की धाडके साहेब नावाची SDM या ठिकाणी आल्यापासनं 2024ला मी पहिलं आंदोलन तेरणा प्रकल्पात केलो, हे आपल्या साक्षीनं माहीत असलेलं आहे। त्यावेळेसपासनं आम्हाला प्रमाणपत्र बंद होते म्हणून मागणी केलो आणि त्यावेळेस त्यांनी प्रमाणपत्र देतो अशा प्रकारचं इलेक्शनच्या काळामध्ये आश्वासन दिलं गेलं। परंतु त्याची पूर्तता करण्यासाठी आजपर्यंत सरकारनं कधीही पाऊल उचललेलं नाही। मधल्या काळामध्ये इलेक्शनमध्ये 25 ते 30 सर्टिफिकेट या झाडके साहेबांनी दिले आहेत, त्याच्यानंतर पूर्ण सर्टिफिकेट बंद झाले। आमच्या लेकराचं शिक्षण जे 11वी 12वी झाले त्याचं शिक्षण नुकसान होऊ लागलं, लेकरांचं ॲडमिशन रोखलेलं आहे। म्हणून पुन्हा आम्हाला या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने भेटले पाहिजेत, TCच्या आणि वडिलाच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे भेटले पाहिजेत, हे असणारा मुद्दा घेऊन हे असं आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत। आणि या ठिकाणी झाडके साहेबाला वेळोवेळी सांगून सुद्धा देखील झाडके साहेब ज्या पद्धतीनं जात पडताळणी कमिटी आम्हाला जशी चौकशी करते आणि प्रत्येक गोष्ट छाटून पाहते, अहवाल मागवते, गावामध्ये येऊन चौकशी करते, तशा पद्धतीची कामं व्हावेत ही यांची भूमिका असली आहे। तर आमचं असं म्हणणं आहे, जर आम्हाला तुम्ही जात प्रमाणपत्र दिलं असताना जर आमचं प्रमाणपत्र खोटं आहे, खरं आहे, पाहण्याचं काम समितीचं आहे का? तर जात प्रमाणपत्र दिलं याचा अर्थ असा नाही की आम्ही व्हॅलिड झालो। परंतु ह्यांनी म्हणतात मी दिलेलं जात प्रमाणपत्र पुन्हा तपासायची आवश्यकतासुद्धा भासणार नाही। तर माझं असं म्हणणं आहे, की जात प्रमाणपत्र व्हॅलिड दिलं असताना मागायची गरज नसतं, ह्यांनीच आम्हाला अशा प्रकारचं सर्टिफाईड करून द्यावं की आम्हाला जात प्रमाणपत्र व्हॅलिड करायची आवश्यकता भासणार नाही असं त्यांनी सांगावं, अशी आमची भूमिका असली आहे। बाबा, काय वय, काय किती वर्ष झालं तुमच्या वयाला? आता तुम्ही किती दिवसापासून उपोषण करताय? काय मागणी आहे? मागणी काय साहेब, आणि आमच्या लेकरावाला न्याय मिळावा म्हणून लढाला कोळी माधव जातीचे प्रमाणपत्र मिळावं। आणि मी तर गेल्या 40 वर्षापासून 10 वेळेस असले आंदोलन केलो, लातूरला उपोषण केलो, त्या नदीत पडलो, तर सगळेजण खोटेच आश्वासन द्यायचे। नेमकं निवडणुकीचा काळ आला आणि त्या काळात आम्ही त्या तेरणा नदी पात्रात उपोषण आंदोलन केलं पाण्यात। त्या दिवशी आम्हाला आश्वासन देऊन त्या पाण्यातून काढलं आणि त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून आम्हाला 22 प्रमाणपत्र देऊन बोलवून केले। बरं, याआधी देखील या समाजाच्या वतीने वेगवेगळी आंदोलनं केलेली आहेत। आपल्यासोबत काही उपोषण करते, आणखीन सातत्यानं आंदोलन करताय, वेगवेगळे आंदोलन केले, काय प्रशासनाकडून हालचाल उत्तर काय येते? मुळात आमचा या ठिकाणी निलंगा या ठिकाणी जातीच्या प्रमाणपत्रासाठीचा हा लढा नव्हताच। मुळात आमचा लढा होता ते जात पडताळणीचा। म्हणजे जात पडताळणीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागायचा। म्हणजे समितीनं फेटाळल्यानंतर आम्ही न्यायव्यवस्थेकडून आम्ही जात पडताळणी घेतो आणि न्यायव्यवस्था आम्हाला जात पडताळणी व्यवस्थित देत असते। परंतु आम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी नेमकं कुणाचं षडयंत्र आहे काही कळायला तयार नाही।
गेल्या 40 वर्षापासून या निलंगा मतदारसंघामध्ये आणि लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र चालू आहे. परंतु जाणीवपूर्वक गेल्या 11 महिन्यामध्ये म्हणजे निवडणूक काळामध्ये आम्हाला एक जातीचे प्रमाणपत्र काही देण्यात आले आणि त्यानंतर आमच्या मतापुरता आमच्या समाजाचा वापर केला आणि त्यानंतर आमच्या समाजाला जाणीवपूर्वक फसवलं गेलं. एखादी GR कडून आम्ही कोणत्या जातीचे आहोत हे तरी आम्हाला जात दाखवा ना, आमची जातच दाखवायला तयार नाही. म्हणजे तुम्ही कोळी आहोत का महादेव कोळी आहोत, कोळी म्हणून आम्हाला तेही प्रमाणपत्र द्यायला तयार नाही आणि महादेव कोळी म्हणून द्यायला तयार नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, आम्हाला या देशामध्ये अजूनसुद्धा जातीच्या प्रमाणपत्रासाठी झगडावं लागते. हे फार मोठं दुर्दैव आहे. आमच्या मुलाबालाचं वाटोळं होतं आहे. नाही तर आम्हाला एक प्रशासनाकडून आम्हाला विनंती आहे, आम्हाला जातीबरोबर पडताळणीसुद्धा आम्हाला कर्नाटक राज्यामध्ये मिळते. मूळ ते आम्ही कर्नाटक राज्यातले राहणार, मग आम्हाला कर्नाटक राज्यात तरी जाण्याची परवानगी द्यावं अशा पद्धतीचं निवेदनसुद्धा आम्ही महाराष्ट्र राज्याच्या गव्हर्नरला, राज्यपालाला आणि कर्नाटकच्या राज्यपालाला या महाराष्ट्राच्या गव्हर्नरला आम्ही आम्हाला इथून कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या आणि तुम्ही तिकडे येण्याची परवानगी द्या अशी परवानगीसुद्धा आम्ही मागणार. एकूणच जर पाहिलं तर जात वैधता प्रमाणपत्र असेल किंवा वैधता प्रमाणपत्र असेल याच्या मागणीसाठी मागच्या 8 दिवसापासून हे उपोषण करतायत. संदीप भोसले, साम टी न्यूज, निलंगा, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.